सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं प्रवासवर्णन. तर सुरू करते आजचा भाग. एडिंबराच्या त्या उत्सवात मी एक चित्रकला प्रदर्शन पाहिलं. जुन्या चित्रकारापासून त्या आधुनिक पिकासोपर्यंतच्या चित्रकारांची चित्र या प्रदर्शनात टांगली होती. मला स्वतःला रंगापेक्षा स्वराचा ओढा अधिक आहे. त्यामुळे चित्रकला प्रदर्शनात हिंडताना मी अगदी गरीब गाय होऊन हिंडत असतो. मला चित्र ओळखता आलं नाही तर मी अस्वस्थ होतो. परंतु चित्र ओळखता येणं ही चित्रकलेची कसोटी नव्हे. हे म्हणजे चिजेचे शब्द ओळखल्याशिवाय रागाची मजा येत नाही म्हणण्यापेक्षा किंवा तसंच रादर ते आहे. स्वरलयीचा साक्षात्कार जसा संगीताला तसाच कदाचित रेषा आणि रंग यांचा चित्रकलेला असेल. मी फुलांसारखी फुलं, मुलांसारखी मुलं आणि बायकांसारख्या बायका दिसणारी चित्र पाहत पाहत पिकासोपर्यंत येऊन धडकलो. एका बाकावर समाधी लावून बसल्यासारखा एक गृहस्थ बसला होता. माझेही पाय थकले आणि पिकासोनं आमच्या रसिकतेचा त्रिफळा उडवल्यामुळे मी खट्टूही झालो होतो. त्या गृहस्थाशेजारी जाऊन बसलो आणि समोरच्या पिकासोच्या चित्राकडे पाहण्याऐवजी त्याच्या त्या ध्यानमग्न चेहऱ्याकडेच पाहू लागलो. तो गृहस्थ जणू त्या चित्रातली रेषा आणि रेषा डोळ्यात साठवीत होता. मैफलीत माझेही प्राण कित्येकदा कानात साठले आहेत. अनेक वर्षांपूर्वी ब्राह्मण सभेत रामभाऊ सवाई गंधर्वांनी गायलेला ललित या क्षणी माझ्या कानात आहे. मात्र माझ्या संवेदनेला जरासा देखील धक्का न लावणाऱ्या त्या पिकासोच्या चित्रानं त्या गृहस्थाची समाधी लागलेली पाहून मला त्याचा खरोखर हेवा वाटला. मला त्या चित्राहून त्याची ती तन्मयता अधिक मोहक वाटली. काही वेळानं मी त्या माणसाकडे एकटक पाहत आहे हे त्याच्याही लक्षात आलं असावं. एखादा आपल्याकडे टक लावून पाहू लागला की त्या व्यक्तीकडे नकळत आपली दृष्टी वळते. ज्या व्यक्तीवर आपली दृष्टी खिळते त्या व्यक्तीकडून निघालेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांशी काही अदृश्य सांधा जोडतात की काय कोण जाणे. एखाद्या मैफलीत एखादा मोहक चेहरा जर दिसला तर आपली नजर त्याच्यावरती खिळते. तो चेहरा गाणं ऐकण्यात तन्मय झालेला असतो आणि मधूनच ती तन्मयता भंगली आणि तो चेहरा फिरला की नेमका आपल्या दिशेला फिरतो आणि आपण तितकेसे निर्ढावलेले नसलो तर ओशाळतो. असा एक अनुभव आहे. मी त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहिल्यावर फारसा ओशाळलो नाही. फक्त हसण्याचा एक दुपळा प्रयत्न केला. तोही गृहस्थ हसला आणि मला धीर दिला. तो एडिंबराचा रहिवासी होता, स्कॉटिश होता. त्यामुळे परिचयाच्या उपचाराशिवाय आमचं बोलणं झालं. मी त्याला विचारलं, पिकासोची चित्रकला तुम्हाला कळते का? ते कसं सांगता येणार मला, पण तुम्ही तर देहभान विसरून ते चित्र पाहत होता. काही चित्र असली जादू करतात. आपण चित्रकार आहात का? छे, मी माझ्या आयुष्यात कधी ब्रशसुद्धा हातात घेतलेला नाही. मी गेली 30 वर्ष नुसती चित्र पाहत आलो आहे. पण मला तर या चित्रातलं काहीच कळत नाही. पिकासोला तरी कुठं कळलं आहे? त्याशिवाय का त्यानं हे चित्र काढलं? पण त्यानं हे चित्र का काढलं मला काय ठाऊक. पिकासोला तरी काय ठाऊक आणि कुणाला काय ठाऊक. त्यानं चित्र काढायची आणि आपण पाहायची. पण कळली नाहीत तर मग पाहू नये, मिश्किलपणे हसत तो म्हणाला. मी सुद्धा त्याच्या या बोलण्याने नामोहरम झालो. पण मग शेकडो पाऊंड देऊन ही चित्र लोक विकत का घेतात? याच्या किमती ठरवायच्या कशा? ते काम चित्रकलेच्या दलालांचं आहे. तुमचं आमचं थोडंच आहे. खरं आहे, पण चांगले चित्र आणि वाईट चित्र कळतं कसं? कुठलीही वाईट आणि चांगली गोष्ट अनुभवाने कळते. तुम्ही किती चित्रकला प्रदर्शनं पाहिली आहेत? फार तर 5-7 पाहिली असतील. मी सत्य सदा बोलावे
असा धर्म आचरला. तुम्हाला पिकासो कळला नाही याचं खरंच दुःख झालं आहे का? आर यू रिअली सॉरी? ह्या प्रश्नाने मला बुचकळ्यात टाकलं. मला पिकासो न कळल्याचं दुःख झालं होतं की माझा अहंकार दुखावला गेला होता? मला सांगता येत नाही. मी खरं सांगू का? दुःख झालं नसेल तर चिंता करू नका. अशीच प्रदर्शनं पाहत जा. 5-7 नव्हे, 500-700. एखाद्या दिवशी तुम्हाला ते गवसेल. त्यानंतरच्या मुक्कामात मी गावोगावची चित्रकला प्रदर्शनं पाहिली. एकट्यानं पाहिली, तज्ज्ञांच्या संगतीत पाहिली, पण अजून मला ते गवसायचं ते गवसली. शेवटी आयुष्य पुढे सरकताना काही दोर कापीत जावे लागते आणि या दिशेची वाट आपल्याला बंद आहे हे ठरवावं लागतं. हेच खरं. आणि मी चित्रकलेचा दोर कापला आहे. तर आज मंडळी आपण इथे थांबणार आहोत आणि पुढचा भाग उद्यापासून सुरू करणार आहोत. पुलंचं लेखन हे खरंच खूप अप्रतिम असतं. असे जाता जाता सहज विनोद करून जातात ते आणि आपल्याला कळतही नाही. आणि मग नंतर हसू येतं आपल्याला. दुसरं असं की हे त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे ते खूप वर्षांपूर्वी लिहिलं आहे. त्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आजकालच्या आपल्या म्हणजे नवीन राहणीमानाप्रमाणे आपल्याला जरा त्या वेगळ्या वाटतील. पण त्या काळचं ते पुस्तक आहे लिहिलेलं हे समजून ते वाचावं किंवा ते ऐकावं असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला त्यातली मजा घेता येईल. तर उद्या नवीन भागासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.